पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या डोंगराचं रूपच बदलून जातं. चारही बाजूने हिरवळ, डोंगरावरून वाहणारे छोटे मोठे धबधबे, धुक्याची चादर आणि जोरदार वारा या सगळ्यामुळे ना नाणेघाटाचा परिसर मित्रांनो अक्षरशः स्वर्गासारखा दिसायला लागतो. आणि हे आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेतलं सर्वात सुंदर असं ठिकाण म्हणजे नाणेघाटात येथील रिव्हर्स वॉटरफॉल. मित्रांनो, तुम्ही धबधब्याचं पाणी वरून खाली पडताना तुम्ही पाहिलं असेल, पण इथे मात्र ना चित्र काहीसं वेगळं दिसत आहे. जोरदार वाऱ्यामुळे खाली पडणारं पाणी आणि त्याचे तुषार पुन्हा वरच्या दिशेने तुम्हाला उडताना तुम्ही पाहिलंय. जय शिवराय मित्रांनो, आजचा आपला नाणेघाटातला दुसरा मुक्काम आहे आणि तुम्ही बघू शकता आमचं हे इथलचं ठिकाण, ज्या ठिकाणी आम्ही मुक्काम केला होता तिथला हा सुंदर असा हा परिसर बघू शकता. किती सुंदर वातावरण आहे, इतकी शांतता आहे मित्रांनो इथं की नो साऊंड, नो म्युझिक, नो इंटरनेट असं म्हणतात ना तसं हे. आणि इतकं थंड वातावरण आहे, धुक्याची चादर अशी सर्व बाजूने पसरलेली आहे. आणि आता आम्ही जाणार आहेत मित्रांनो रिव्हर्स वॉटरफॉलला, जे की तुम्ही बघितला असेल. रिव्हर्स वॉटरफॉल मागच्या ब्लॉग मध्ये मी थोडीशी झलक दाखवली होती. तर मित्रांनो असं होतं आमचं हे सुंदर असं ठिकाण, जे की आम्ही वरतीच स्टे केला होता. आणि हे हॉटेल करण आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व माहिती मागच्या ब्लॉग मध्ये दिलेली आहे. त्याचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व तुम्हाला तिथे मिळालेले आहेत. जय शिवराय मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि इथलचं वातावरण तुम्ही बघू शकताय. किती शांतता आहे. तुरळीत कुठेतरी मला पर्यटक दिसत आहेत, जे की आता सर्वजण रिव्हर्स वॉटरफॉल आणि जीवदन किल्ल्याकडे जात आहेत. आम्ही कालच जीवदन किल्ला हा पूर्ण ट्रेक केलेला आहे. तर आम्ही आणि माझ्यासोबतचे काही साथीदार आता आम्ही रिव्हर्स वॉटरफॉल कडे जात आहेत. आणि सकाळची निसर्गाची अंघोळ आम्ही तिथे करणार आहोत मित्रांनो. लक्षात घ्या, जे की रिव्हर्स पाणी येतं ना त्याच्यात ते जे थंड पाणी, इतकं जोरदार थंड पाणी आहे ना, त्या थंड पाण्यामध्ये अंघोळ करण्याची एक वेगळीच मजा असते. आणि ते अनुभवायला मी आता रिव्हर्स वॉटरफॉल कसे जात आहोत. आणि तुम्ही इथं गर्दी बघू शकता, बिलकुल काही गर्दी नाहीये इथं, गर्दीच नाहीये. लक्षात घ्या, काल कशी दुपारी इथं भरपूर गर्दी असते ना, उभं राहायला जागा नसते. आणि आता बघा सकाळचं हे विहंगम दृश्य बघण्यासाठी आम्ही मुद्दाम इथं स्टे केला होता मित्रांनो. आता याच्या पलीकडे काय मित्रांनो, लक्षात घ्या, माळशेज घाट आहे, जे की तुम्ही याच्या पलीकडची जी दरी बघू शकता ना ते माळशेज घाट आहे. आणि त्या माळशेज घाट मध्ये तुम्हाला काळू वॉटरफॉल सुद्धा आहे मित्रांनो. म्हणजे आम्ही जे स्टे केलेलं ठिकाण होतं ते आमच्या फायदेशीर आम्हाला मिळालेलं आहे. कारण की नाणेघाट मध्येच आम्ही स्टे केला होता, ज्याच्यामध्ये आम्हाला 4 ते 5 पॉइंट आम्हाला इथे जवळच होते. त्यातले आमचे पैसे मित्रांनो आता वसूल झालेले आहेत बघा. आणि हे बघा, आता मी रिव्हर्स वॉटरफॉल पाशी आलेलो आहे. पाण्यामध्ये जायच्या अगोदर मी तुम्हाला इथे थोडीशी माहिती वगैरे देतो. कारण की रिव्हर्स वॉटरफॉलचे जे पाणी असतो हे वाऱ्याच्या प्रवाहामुळे वरती येतं, त्याच्यामुळे ते रिव्हर्स वॉटरफॉल त्याला म्हणतात. कारण की जोरदार इथं वारा असतो आणि त्या वाऱ्यामुळे ते पाणी वरती फेकलं जातं. म्हणजे खाली पडणारं पाणी वाऱ्यामुळे वरती येतं, म्हणून त्याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात. आणि इतकं जबरदस्त वातावरण मित्रांनो, सकाळी सकाळी इतकी जबरदस्त थंडी म्हणू शकता तुम्ही, किंवा इतकं थंड लागतं. आता आमचे काही साथीदार बघा, आता ते ऑलरेडी पाण्यामध्ये गेलेले आहेत. पण मी कसं मित्रांनो तुमच्यासाठी आणि ब्लॉग बनवण्यासाठी थोडंसं मी अजून गेलो नाहीये, मी पण पाण्यामध्ये जाणार आहे. आणि बघा, मी इथं मस्त वरती कटड्यावरती बसलेलो आहे आणि मस्त आपण आता इथं शूट वगैरे करतोय आणि मस्त पैकी आपल्या इथं आपण आनंद घेतोय. तर मित्रांनो बघा, इथं मी आता जवळपास 3500 फूट उंचीवरती मी आता सध्या बसलेलो आहे. तर आता आम्ही आलो बघा पाण्यामध्ये. तर मस्त पहिले शाहरुख खानची पोज वगैरे दिली आणि तिथून आपण सुरुवात केली. मित्रांनो, मी तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल बद्दल थोडीशी माहिती देतो. तुम्हाला जर रिव्हर्स वॉटरफॉलला यायचं असेल तर पुण्यावरून तुम्हाला जुन्नर मार्गेवरून नाणेघाटात यायचं. आणि नाणेघाटामध्ये मित्रांनो कधी यायचं माहिती आहे का, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 जे महिने असतात ना मित्रांनो, हे पावसाळ्याचे खूप चांगले महिने असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉलचा इथला आनंद तुम्हाला मिळतो. कारण की पावसाळ्यामध्ये इथलचं वातावरण खूप भारी असतं. हिरवीगार चादर, हिरवाईजनं डोंगर असा पसरलेला असतो मित्रांनो. जबरदस्त वातावरण असतं. तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या फॅमिलीला घेऊन तुम्ही इथं नक्की या. इथं तुम्हाला राहायची सोय आहे. आणि खास करून कसं आहे माहिती आहे, इथून जवळच तुम्हाला नाणेघाटानंतर तुम्हाला काळू वॉटरफॉल आहे, माळशेज घाट आहे, जे की कल्याणला जाण्याचा जो रस्ता आहे तो ह्याच भागामध्ये आहे. आणि तुम्ही बघू शकता हा पाठीमागचा माझा हा जीवदन किल्ला, जो की मी या जीवदन किल्ला पूर्ण सर केला होता. मित्रांनो, तुम्ही हा जो बघत आहात हा नाणेघाटामधला प्राचीन काळातील हा टोलनाका आहे. सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहन काळात नाणेघाट हा कोकण आणि दक्खनच्या पठाराला जोडणारा अत्यंत महत्वाचा व्यापारी मार्ग होता. हा मार्ग पार करण्यासाठी तुम्हाला इथं टोल द्यावा लागतो. मित्रांनो, हा आहे नानाचा अंगठा. नाणेघाटाच्या कोकणाकडे तोंड
डोंगरावर असलेल्या सह्याद्रीच्या उभ्या कठाडाचा एक भाग हा तुम्हाला अंगठ्यासारखा दिसत असेल बघा तुम्ही. तुमचा जर अंगठा असा ठेवला असेल ना तुम्हाला तो अंगठ्यासारखा तुम्हाला हा भाग दिसतो, म्हणून त्याचं नाव नानाचा अंगठा हा पडलेला आहे. मित्रांनो, नाणे घाटाचा इतिहास साधारण तो जवळपास 2000 वर्षापूर्वीच्या सातवाहन काळाशी जोडला जातो असंही इतिहासकार सांगतात. हा घाट मेन म्हणजे कोकण आणि दख्खनच्या पठाराला जोडणाऱ्या महत्वाच्या व्यापारी मार्गापैकी एक होता. कारण की कल्याणमधनं जे काही व्यापारी यायचे ते याच मार्गात यायचे आणि इथे तुम्हाला त्यांना एक टोल द्यावा लागतो. म्हणजेच की पैसा तुम्हाला ते एक रांजण असं ठेवलं जातं ज्याच्यामध्ये ते रांजणामध्ये पैसे टाकावे लागतात आणि या दख्खनमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो असं इतिहासकार इथे सांगतात. आणि हा सर्वात उंच टोक असल्यामुळे नानाचा अंगठा हा तुम्हाला तिथून खाली दरीतून दिसतो, जेणेकरून ते पहिल्याच्या लोकांना हे खून अशी ओळखल्या जायची, जिथं आपण नाणे घाटात पोहोचल्याचं असं दर्शवलं जातात, म्हणून तो नानाचा अंगठा हा प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, असा हा नाणे घाटाचा इतिहास आहे. याच्यामध्ये तुम्हाला जीवदानी किल्ला पण जवळच आहे, तुम्ही पाठीमागे बघू शकता नानाचा अंगठा. त्याच्यानंतर इथं रिव्हर्स वॉटरफॉल आहे, बऱ्याच काही केव्ज आहेत जवळच. इथून तुम्हाला 30 किलोमीटर वरती काळू वॉटरफॉल आहे, त्याच्यानंतर माळशेज घाट आहे, त्याच्यानंतर इथं फक्त 50 किलोमीटर वरती लेण्याद्री आहे, त्याच्यानंतर ओझरचा गणपती आहे आणि भरपूर. आणि इथं मेन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला होता ते जन्म ठिकाण पण शिवनेरी किल्ला इथं जवळच आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही कधी तुमच्या फॅमिली सोबत तुमच्या मित्रांसोबत जर तुम्ही ट्रिपचा कधी प्लॅन करत असाल तर तुम्ही नाणे घाट तुमच्या ट्रिपमध्ये एक तुम्ही नोंद करून ठेवा. कारण की नाणे घाटाची मी तुम्हाला आता संपूर्ण माहिती जवळपास मी तुम्हाला इथे दिलेली आहे, जेणेकरून माझ्या ह्या 2 ब्लॉगमध्ये तुम्हाला नाणे घाटची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. कुठं राहायचं, कसं यायचं, कोणत्या मार्गे यायचं, संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळालेली आहे. तर मित्रांनो बघा, इथं वातावरण किती सुंदर आहे संपूर्ण. म्हणजे इथं इतकी शांतता आहे ना. आता संध्याकाळचे 7 वाजलेत बघा. तर तुम्हाला याच्यामध्ये मी आता म्हणजे दिवसभर फिरून इथं संध्याकाळी आलो होतो. माझ्या हॉटेलपासून खूप जवळ होतं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे नानाचा अंगठा, जेणेकरून कुठेही तुम्हाला गाडीची पार्किंगची सोय आहे इथं. त्याच्यानंतर इथं राहण्याची सोय चांगली आहे आणि खूप चांगले स्पॉट तुम्हाला इथं पाहायला मिळतील मित्रांनो. तर तुम्ही नक्कीच एकदा प्लॅन करा आणि नाणेघाटचा तुम्ही आनंद घ्या. मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रातील भन्नाट पर्यटन स्थळाचा जर प्रवास आवडत असेल तर आपला व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण की आपल्या 2 दिवसाची जी ट्रिप होती नाणेघाट मधली ती संपूर्ण झालेली आहे. तर आपला जो 3रा ब्लॉग येणार आहे, आता मी आमच्या घरी जाणार आहे, त्या मार्गे जाणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही अष्टविनायक हे करून आम्ही आमच्या घरी जाणार आहेत मित्रांनो. तर हा 3रा ब्लॉग मध्ये तुम्हाला अष्टविनायकची पूर्ण जर्नी पाहायला मिळेल मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण माहिती अष्टविनायकची तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो.